हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 82 ते 90पर्यंत जे आहे ते सोल्युशन पाहिलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 91 पासून बघणार आहोत. हे जे आहे MPSC कंबाईन प्रिलिम 2024चे जे 20 क्वेश्चन आले होते रिजनिंग आणि मॅथ्सचे ते बघत होतो आपण. आता आपण 91चा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 91 तो बघणार आहोत. काय आहे क्वेश्चन वाचूया. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट कंक्लुजन. ओके, हा क्वेश्चन जो आहे हा सिलॉजिझमचा आहे. तर पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान 1, सर्व मोगरा शेवंती आहेत, सर्व शेवंती फुले आहेत. ओके, ऑल मोगरा आर शेवंती, ऑल शेवंती आर फ्लावर्स. तर ही कंडिशन आहे स्टेटमेंट 1मध्ये दिलेली आणि त्याच्यावरून 2 कंक्लुजन आहेत ते आपल्याला करायचे आहेत की ओळखायचे आहेत की बरोबर का. तर आपण पहिले स्टेटमेंट 1मध्ये 2 ज्या कंडिशन दिल्या ती बघूया. सर्व मोगरा शेवंती आहेत. सर्व मोगरा की सर्व मोगरा शेवंती आहेत. तर आपण काय करूया, पहिले सर्व मोगरा काढूया. सर्व मोगरा मिडलला येईल. शेवंती आहेत तर हे असं येईल है ना. शेवंतीचं एस इनिशियल करूया. सर्व मोगरा शेवंती आहेत आणि सर्व शेवंती फुले आहेत. सर्व शेवंती फुले आहेत. हां, तर ठीक आहे. सर्व शेवंती फुले आहेत, फ्लावर्स. ठीक आहे, हे असं आलं वेन डायग्राम. शिलोजिझम ह्याची दुसरी एक मेथड आहे सॉल्व करायची, ती सुद्धा आपण नंतर पाहूया. आधी ह्या वेन डायग्रामनी बघूया. आता कंक्लुजन बघूया. कंक्लुजन काय दिले, ऑल फ्लावर्स आर मोगरा, ऑल फ्लावर्स आर मोगरा. सर्व फुले मोगरा आहेत, सर्व फुले मोगरा आहेत, ऑल फ्लावर्स आर मोगरा. आता मला सांगा, ही कंडिशन अशी आहे की ऑल जे मोगरा आहे ते शेवंती आणि ऑल शेवंती फ्लावर आहे. म्हणजे कंडिशन ही आतून बाहेर चालली आहे, बरोबर. ही बाहेरून आत येत नाही. तर ऑल फ्लावर्स आर मोगरा हे रॉंग आहे. इथे सम असतं, सम ऑलच्या ठिकाणी सम असतं, सम. तर ते स्टेटमेंट बरोबर असतं. हां, सम फ्लावर्स आर मोगरा असतं तर बरोबर असतं. आता दुसरी बघूया, ऑल फ्लावर्स आर शेवंती. इथे पण ते दिलं, स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण की ऑल फ्लावर्स आर शेवंती, हे पण आतमध्ये चाललं आहे ना. ऑल फ्लावर्स आर शेवंती कसं असू शकतं, जर इथे पण सम असलं पाहिजे. सम फ्लावर्स आर शेवंती अशी ही सिच्युएशन आहे तरच बरोबर असेल, नाहीतर चुकीचं आहे. मग ह्याच्यामध्ये कंक्लुजन ए अँड बी आर बोथ आर रॉंग. ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 92 बघूया. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन ॲडजॉइनिंग फिगर. ओके, आता ही फिगर दिले. आता आपल्याला ट्रायंगल काउंट करायचे. आता तुम्ही जर हे एक ट्रायंगल काउंट करत बसलात ना तर तुम्हाला खूप वेळ जाईल. तर आपण काय करूया, सिमिलरिटी बघूया फिगर्सची. तर इथे बघा, ही एक सिमिलरिटी आहे. ही अशी एक फिगर तयार होते. नंतर ही अशी एक फिगर तयार होते. सेमच फिगर आहे. तर आपण एक फिगरची काढली ना का सर्व फिगरची इंटू 4 केलं, टोटल किती आहेत फिगर्स आहे, 4 आहेत ना. 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर आपण मधले ट्रायंगल काउंट करू शकतो. ठीक आहे, आता आपण बघूया की ह्याची जे आहे काढण्याची टेक्निक कशी आहे. ट्रायंगल. आता इथे एक सपोज आपण एक उदाहरण घेऊया. असा एक स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये 8 डायगोनल्स आहेत. 1 2 3 1 2 3 4 डायगोनल आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये पार्ट्स किती आहेत ना, इंटू 2. तर त्याचे टोटल ट्रायंगलची जी संख्या येते. ही जी आहे ही शॉर्ट ट्रिक आहे, लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 पार्ट आहेत. 8 पार्ट गुणिले 2 म्हणजे 16 ट्रायंगल आहेत. ह्याच्यामध्ये 16 ट्रायंगल आहेत. किती, हे 1 2 3 4 5 6 7 8 ट्रायंगल आहेत. 8 पार्ट्स आहेत इंटू 2, तर 16 ट्रायंगल आले ह्याच्यामध्ये. तर तसंच आपण ही सेम सिच्युएशन इथे लागू होते. ह्याच्यामध्ये पार्ट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 पार्ट आहेत. 6 इंटू 2 म्हणजे 12. तर एका फिगरमध्ये 12 ट्रायंगल आहेत. एका फिगरमध्ये 12 ट्रायंगल आहेत. इथं टोटल किती आहेत, 1 2 3 4 फिगर आहेत. किती, 4 फिगर आहेत. मग 12 चौक 48 है ना. 48 12 चौक 48. आता बघा, तुम्हाला पुढचे ट्रायंगल काउंट करायची गरजच नाही. ऑप्शनमध्ये एकदा लक्ष द्या. ऑप्शन नंबर ए 38, ऑप्शन नंबर बी 60, ऑप्शन नंबर 3 46, ऑप्शन नंबर 4 42 है ना. 48पेक्षा जास्त असणारा एकच संख्या आहे. बाकी सगळ्या ज्या आहेत ते छोट्या आहेत. मग
ॲटोमॅटिकली ऑप्शन 2 तुमचं आन्सर आहे. हां, पण आपण बघूया की आपण काउंट करूया है ना, आपण काउंट करूया की टोटल किती जे ट्रायंगल आहेत ते होतात आहे. आता 4 फिगरचे झाले 48. आता बघा ह्याच्यातला कुठला कुठला ट्रायंगल सुटतो आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर फिगर जिथं जॉईन होते तिथले ट्रायंगल काउंट करावे लागतात. तर ती फिगर आपल्याला बघावी लागेल. आपण बघूया इथं बघितलं तर दुसऱ्या फिगरमध्ये बघूया. हा बघा, हा एक ट्रायंगल आहे, 1 2, लक्ष द्या, 3 4 असे 4 ट्रायंगल हे सुटले होते ना काउंट करण्यात. तर असंच इथं सेम इथे 4 झाले, इथे ह्या कॉर्नरला ह्या पॉईंटला 4 होतील आणि ह्या पॉईंटला 4 होतील. बरोबर, परत एकदा बघूया. हा बघा, हा पूर्ण एक अखंड जॉईन 2 फिगरच्या जॉईनमध्ये हा एक पूर्ण अखंड 2 झाले. त्याच्यानंतर हा एक पूर्ण अखंड ह्या साईडचा आणि हा एक पूर्ण अखंड ह्या साईडचा. म्हणजे हे 4 हे 4 आणि हे 4 हे टोटल 12 झाले. बरोबर, मग 12. मग आता टोटल ट्रायंगल किती झाले? 48 आणि 12 60. आलं ना उत्तर तुमचं, ऑप्शन सेकंड. आता क्वेश्चन नंबर 93 बघूया. हा ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये बघूया काय दिले. रोहन इज द सन ऑफ रामू. रामूज फादर picked up to Rohan from the school and they went to Sachin's uncle house. Sachin wife is a sister of Rohan's mother. What is the relation of Sachin wife and Rohan's father? ठीक आहे. आता आपण बघूया की याच्यामध्ये काय दिलेलं आहे. रोहन रामूचा मुलगा आहे. तर आपण पहिली जी कंडिशन आहे ती इथे नोट डाऊन करूया. पहिले इथं आपण रामूला काढूया. ठीक आहे, हा रामू काढला. त्याच्यानंतर त्याचा रोहन मुलगा आहे, इथे रोहन येईल. बॉय असेल तर प्लस, ब्लड रिलेशनला तुम्ही कधी पण हे लक्षात ठेवा, बॉय असेल मेल असेल तर प्लस आणि गर्ल असेल तर मायनस, असं तुम्ही डिनोट करून तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही करू शकता. आता दुसरी बघूया. रामूज फादर पिक्टअप रोहन. रामूज फादर, आता रामूज फादर आपल्याला माहीत नाही कोण आहे, इथे आपण प्लस करूया. रामूज फादर पिक्टअप रोहन फ्रॉम द स्कूल अँड दे वेंट टू सचिन्स अंकल हाऊस. आता आपल्याला माहीत नाही की ते सचिन जो आहे ते कुठे आहे आणि काय आहे आणि त्याचे अंकल आहे ते. ठीक आहे. तर सचिन्स वाईफ इज अ सिस्टर ऑफ रोहन्स मदर. आता ही स्टेटमेंट बघा. सचिन्स वाईफ इज अ सिस्टर ऑफ रोहन्स मदर. आता रोहनची आई म्हणजे ही रोहनची आई आहे. ही रोहनची आई, ही रामूची वाईफ रोहनची आई ही सचिनची वाईफ आहे. म्हणजे सचिन आहे इकडे, सचिन हा सचिन आहे प्लस ह्याची वाईफ जी आहे, ह्याची वाईफ ही रोहनच्या आईची सिस्टर आहे. बरोबर, ही पण आपल्याला माहीत नाही कोण आहे. तर ह्या दोघी बहिणी आहेत. ही पण वाईफ, ह्या दोघी बहिणी आहेत. बरोबर, ह्या दोघी बहिणी आहेत. हा सचिन आहे इकडे, ही त्याची वाईफ आहे, ही रोहनची आई आहे. व्हॉट इज द रिलेशन ऑफ सचिन्स वाईफ विथ रोहन्स फादर. आता सचिनची वाईफ आहे इथे, एक मिनटं. सचिनची व्हॉट इज द रिलेशन ऑफ विचारले. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय. आता रोहनचे वडील रामू, बरोबर, रोहनचे वडील रामू आणि सचिनची वाईफ इथे. तर सचिनच्या वाईफचं रोहनच्या वडिलांसोबत काय रिलेशन असेल, तर सिस्टर इन लॉ असेल ना. बरोबर ना, कारण की रोहनच्या वडिलांच्या वाईफची सिस्टर ही सिस्टर इन लॉ असते. करेक्ट. हा ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे.
ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे हा. आता पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 94. क्वेश्चन नंबर 93. क्वेश्चन नंबर 94 आपण क्वेश्चन नंबर 81 आपला सुटलेला आहे आणि क्वेश्चन नंबर 94 जो आहे 95 आणि 96 असे 3 क्वेश्चन आपले जे आहेत ते सुद्धा सुटलेले आहेत, ते पण आपण बघणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 97 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 97 सिरीजचा क्वेश्चन आहे हा. सिरीजचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट लिंक शोधायची आहे. लिंक म्हणजे की कसं आहे तर आपण बघूया काय लिंक ह्याच्यामध्ये भेटते का. सुरुवातीला आपण ही संख्या इथे लिहूया समोर. 3 आहे, 6 आहे, 11 आहे आणि 18 आहे. तर ॲडजस्टंट संख्येचा तुम्ही रिलेशन काढा पहिले. ह्या दोघांमध्ये 3चा डिफरन्स आहे, ह्या दोघांमध्ये 5चा डिफरन्स आहे, ह्या दोघांमध्ये 7चा डिफरन्स आहे. आता ही सिरीज तयार होते ना, बघा विषम संख्या आहे ना, 3, 5, 7, 9 म्हणजे इथं 9 असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? 9. मग 18 आणि 9 किती? 27. 18 आणि 9 27 है ना. आलं तुमचं आन्सर. हे अशा पद्धतीने सिरीजचे क्वेश्चन हा खूप इझी लेवल आहे. ही इझी लेवल आहे. ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट आला तर कसं येईल, डबल डिफरन्स विचारला असतो, डबल डिफरन्स विचारला जातो. +9 +5 +3 18 + 9 हे 27. तर इथे जी संख्या येईल ती 27 येईल. ऑप्शन 4 आन्सर आहे सिरीजचा क्वेश्चन. 98 बघूया. अमर वेंट टू 4 किलोमीटर. हा डायरेक्शन अँड डिस्टन्सचा क्वेश्चन आहे बघा. अमर वेंट 4 किलोमीटर टू द स्कूल इन वेस्ट डायरेक्शन फ्रॉम हिज हाऊस अँड देन वेंट 2 किलोमीटर इन द नॉर्थ डायरेक्शन towards the bank. After taking money from the bank, Amar went 4 kilometers to the Bharat's house in east direction. ठीक आहे. सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ही अँड हिज हाऊस. त्याच्या घराचं आणि त्याच्यामधलं डिस्टन्स किती आहे. हां, तर आपण बघूया की हे सॉल्व करताना तर बघूया आपण की अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. आता आपण बघूया अमर जो आहे तो ह्या ठिकाणी आहे. तो पश्चिमेकडे 4 किलोमीटर चालत गेला शाळेकडे. हां, त्याच्यानंतर तिथून तो 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. हां, 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. तर आपण हे थोडी डायग्राम खाली काढूया. ठीक आहे. हां, 4 किलोमीटर जो पश्चिमेकडे गेला शाळेकडे, तिथून 2 किलोमीटर तो बँकेत गेला. हां, बँकेत गेल्यानंतर नॉर्थकडे गेला. हां, बँकेत गेला. बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतर असलेल्या भरतच्या घरी गेला. आता पूर्वेकडे 4 किलोमीटर हे भरतचं घर आहे इथून. हां, बँकेच्या इथून पूर्वेकडे 4 किलोमीटर हे भरतचं घर आहे. इथे भरतचं घर आहे. हां, इथे बँक आहे. ठीक आहे. इथे स्कूल आहे आणि हे त्याचं घर आहे. बरोबर. आता आपण बघूया की पुढे अंतरावर असलेला भरतचं गेला आणि तो तिथे त्याचे घर यामधील अंतर किती आहे. मग आता भरतचं घर आता जो ज्या ठिकाणी आहे आणि त्याचं घर याच्यामधील अंतर विचारलं तर हे अंतर हे 2 किलोमीटर आहे. किती? 2 किलोमीटर आहे. बरोबर. हे अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर जे आहे 2 किलोमीटर. हा हार्डली 10 ते 15 क्वेश्चनचा 10 ते 15 सेकंदाचा क्वेश्चन आहे. पुढचा बघणार आहोत. इफ प्लस मीन्स मायनस, इथे कंडिशन दिले. मायनस मीन्स इंटू,
भागिले मीन्स प्लस अँड इंटू मीन्स मायनस. देन एक संख्या दिली, तिचं आन्सर आपल्याला काढायचं आहे. आता इथं काय काय कंडिशन दिली, प्लस मायनस मायनस, ह्या कंडिशन आहेत ते पहिले आपण इथे लिहून घेऊया. काय दिले, प्लसला मायनस दिले, मायनसला इंटू दिले, भागिलेला प्लस दिले आणि इंटूला भागिले दिले. बरोबर, हे ॲक्च्युअल साईन आहेत आणि हे साईन वापरून आपल्याला आन्सर काढायचे. तर इथं एक इक्वेशन दिले, 15 - 3 + 10 × 5 भागिले 5. तर आपल्याला ह्या कंडिशननुसार जे आहे ते सॉल्व करायचे. आता मायनसच्या ठिकाणी आपण काय ठेवणार आहोत, मायनसच्या ठिकाणी आपण इंटू ठेवणार आहोत. हे इंटू आपण इथे ठेवले. प्लसच्या ठिकाणी इथं काय आहे, मायनस आहे, तो मायनस ठेवणार आहोत. 10 × 5, तर इंटूच्या ठिकाणी भागिले आहे, इथे भागिले ठेवणार आहोत आणि परत भागिले आहे तर भागाकार आहे, भागाकारच्या ठिकाणी प्लस ठेवणार आहोत. काळजीपूर्वक सॉल्व करा, कारण की ह्याच्यामध्ये सिली मिस्टेक होऊ शकते, कॅल्क्युलेशन मिस्टेक होऊ शकते, है ना. तर आपण आता बघूया की ब्रॅकेट कुठं आहे आणि हे कुठं आहे. तर पहिले भागाकार होतो, पहिले जो आहे भागाकार होतो, मग गुणाकार होतो, मग बेरीज होते, मग वजाबाकी होते. तर त्याच्यानुसार आपण ब्रॅकेट करूया. पहिले भागाकार आहे 10 भागिले 5, नंतर गुणाकार आहे 15 × 3, नंतर हे ॲडिशन करायचे. तर 15 × 3 = 45 आलं, 10 भागिले 5 2 आलं, तर ह्यांची वजाबाकी आहे 45 - 2, 45 - 2 आणि प्लस 5. तर ह्याचं जे आन्सर आहे 45 - 2 43, 43 × 5 = 48. ह्याचा आन्सर आहे 48. किती, 48. आता क्वेश्चन नंबर 100 बघूया. क्वेश्चन नंबर 100 मध्ये दिले, इन सर्टन कोड लँग्वेज ब्रेक थ्रू इज रिटन एज EAOU HRBR GT GH AKT. हाऊ इज डिस्ट्रीब्युशन इज रिटन इन दॅट कोड लँग्वेज. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सिमिलरिटी शोधा, काय आहे ती. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2-2ची पेअर आहे वर्डची, BREK आणि OU. ह्यांच्या जे प्लेस आहेत ते चेंज केले. EAला पुढे आणले, EA जे आहे पुढं आले आणि OU पण आहे ते EAच्या ठिकाणी आले, OU जे आहे ते EAच्या ठिकाणी आले आणि BR जे आहे ते KTHR. तर KTची पण जागा ही शेवटला गेली आणि HRच्या ठिकाणी HR पुढं आले, OU पुढं गेले आणि HR जे आहे HR ते तिथंच आहे. RGH GH पण आहे, HR नंतर इथे आलेले. ठीक आहे, बघा हे किती जे आहे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तर डिस्ट्रीब्युशनचं पण तसंच करायचं आपल्याला. EA पहिले सुरुवातीचे 3रा आणि 4था जो वर्ड आहे तो पुढे येईल. ह्याच्यामध्ये ST हा पुढे येईल. आता कुठल्या ऑप्शनमध्ये ST पुढे आहे ते बघूया, है ना. पहिलेच कंडिशन चेक केली असते तर एवढं बघायची गरज लागली नसती. आता बघूया ST ह्याच्यामध्ये पण नाही आहे, ह्याच्यामध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये नाही. तर ऑटोमॅटिक ऑप्शन 3 हे उत्तर आहे. पुढचं सॉल्व करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतो, परत एकदा नीट लक्ष द्या की 3रा आणि 4थं अक्षर जे आहे ते पुढं आलेलं आहे सिमिलरिटीमध्ये. ह्याच्यामध्ये पण 3रा आणि 4थं अक्षर हे पुढं आलं पाहिजे, बरोबर. म्हणजे ST आणि त्याच्यानंतर EA आलं. आता OU म्हणजे शेवटचे हे TI जे आहे ते आले पाहिजे पुढं. असा हा पुढचा शब्द फॉर्म होणार आहे. ठीक आहे, तर ह्याचा ऑप्शन 3 आन्सर आहे. तर अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत 2024चे काही क्वेश्चन बघितले. त्याच्यामध्ये आपले क्वेश्चन नंबर 81 सुटलेला आहे, 94 सुटलेला आहे, 95 सुटलेला आहे आणि 96 सुटलेला आहे. तर हे 4 क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. तर आपण आता सध्या इथे तुम्ही पुन्हा एकदा रिवाईज करा. हे जे आपण क्वेश्चन आता सॉल्व केलेले आहेत 81 पासून, हे तुम्ही पुन्हा एकदा रिवाईज करा, चांगल्या पद्धतीने करा. मग आपण ह्याचं सोल्युशन परत आपण राहिलेले क्वेश्चन जे आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये करूया. धन्यवाद.